मी शाळा बोलते. मित्रांनो, हे गाव ओळखलत का? अहो, हे गाव आहे निरोम. हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात सुरंगीच्या फुलांनी प्रसिद्ध असलेले गाव आहे. आता हे पहा मंदिर. हे आहे फोंडकन देवीचे मंदिर. किती छान दिसते पहा. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून येथे विविध प्रकारचे धार्मिक उत्सव वर्षभर होत असतात. याच ठिकाणी पूर्वी माझं वास्तव्य होतं. आता ही पहा, मी जवाहरलाल प्राथमिक शाळा निरोम नंबर 1 तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. ओळखलत ना? किती जुनी आहे. सर्वांच्या सहकार्याने आजही माझी इमारत टिकून आहे. किती छान दिसते बघा. हा तो जुना रस्ता. याचं डांबरीकरण झालं. पूर्वी कसा मातीचा रस्ता होता, आठवते ना? ठीक आहे. मला आज एका गोष्टीचा खूप आनंद होतोय. तुम्ही सर्वजण एकत्र येऊन माझी शताब्दी साजरी करणार आहात. या निमित्ताने माझे सर्व माजी विद्यार्थी, माजी शिक्षक मला भेटतील. मित्रांनो, आपण सर्वांनी अतिशय उत्साहात हा सोहळा साजरा करूया. सध्या माझ्याकडे फक्त 20 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी भरपूर विद्यार्थी होते. माझ्याकडे शिकून गेलेला पहिला विद्यार्थी होता तो वासुदेव विक्रांत राऊत. आता हे पहा, तुम्ही सर्व मित्र अशा पद्धतीने धावत गप्पा मारत येत होता. त्यावेळी अशा प्रकारच्या गाड्यांच्या सोयी नव्हत्या बरं का. आता बघा कशी रमत गमत गप्पा मारत ही मुलं माझ्याकडे शिक्षणासाठी येत आहेत. हे विद्यार्थी पहा ना, आता त्यांना सगळ्या सुखसोयी मिळत आहेत. पूर्वी खूप लांबून लांबून चालत तुम्ही येत होता. तुम्ही खूप हालअपेष्टा काढला, याची मी साक्षीदार आहे. आता पालकच मुलांना घेऊन यायला लागले. आता जशी माझी वेळ होत आली तसे सर्व हळूहळू येत आहेत. काही मुलं गप्पा गोष्टी करत तर काहीतरी खात मज्जा करत येत आहेत. आणि ही माझी वास्तू 7 गुंठे परिसरात आहे. माड, अशोक, आंबा यासारखी सभोवताली झाडं आहेत. आता जास्त प्रमाणात माझ्याकडे विद्यार्थी नाहीत बरं का. हे पहा गुरुजी कसं मुलांचं स्वागत करीत आहेत. माझ्याकडे व्हरांडा, हॉल, 4 वर्ग आहेत. याशिवाय आणखी काही सुविधा हळूहळू मला मिळत आहेत. ही मुलं बघा किती लांबून लांबून येत आहेत. चालत चालत येत आहेत. काही मुलांना अजूनही शाळेत येण्याच्या सुखसोयी प्राप्त झालेल्या नाहीत, कारण एसटीच्या वेळा आणि माझी वेळ यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून ही मुलं चालत येत आहेत. गावामध्ये एकूण 12 वाड्या आहेत. त्यापैकी ही आहे घाडीवाडी. याशिवाय टेंबवाडी, मधलीवाडी, जामवनवाडी, देऊळवाडी, बागवेवाडी, अचरेकरवाडी, मांजरेकरवाडी, भरडवाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, संत रोहिदास नगर अशा प्रकारच्या वाड्या या गावामध्ये आहेत. आता इथे आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने येथे शिवजयंती साजरी करतात. 19 फेब्रुवारीला फार मोठा उत्सव गावात होत असतो. याचा मला अभिमान आहे. आता शताब्दी महोत्सव अशाच पद्धतीने आपण साजरा करूया. या निमित्ताने तुमच्यासारखी मुलं मला भेटायला येतील. यावेळी आपण विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करूयात. हे मित्र पहा, खांद्यावर हात टाकून रमत गमत चाललेत. तुम्ही पण असंच चालत होता ना, आठवतं का? बालपणीची मजा फार वेगळी असायची. आता खूप गाव बदलल्या, सुखसोयी झाल्या आहेत. मित्रांनो, मला तुमच्याशी या संदर्भात खूप बोलायचंय. माझ्यात अजून कायापालट केला पाहिजे. रंगरंगोटी आहे, बोलक्या भिंती करावायच्या आहेत, तरच या माझ्या वास्तूला महत्त्व प्राप्त होईल. स्पर्धेच्या युगात मला टिकायचं असेल तर अजून माझ्यात बदल हवा. आजपर्यंत लाभलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी मला खूप घडविले. त्याशिवाय तुमच्यासारख्या देणगीदारांनी सुद्धा मला खूप मदत केली. आता माझे प्रवेशद्वार पाहिलात ना, यामध्ये सुद्धा मला खूप बदल करायचा आहे. सुंदर स्टील अक्षरात माझं नाव या कमानीवर दिसल्यास मला खूप आनंद होईल. या बाई पहा, सर्व मुलांना घेऊन कशा वर्गात जात आहेत. विद्यार्थ्यांना अतिशय मेहनत घेऊन शिकवत आहेत.
सर्व शिक्षक विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. या उपक्रमामुळे माझे विद्यार्थी खूप हुशार झाले. मग ती क्रीडा स्पर्धा असू देत, संगीत स्पर्धा असू देत, त्याशिवाय विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असू देत, हे सर्व विद्यार्थी खूप मेहनत घेऊन यश प्राप्त करतायत. याचा मला आणि तुम्हालाही खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मित्रांनो, अजूनही या मुलांसाठी आपण खूप काही करू शकतो. संगीतचे वर्ग, हार्मोनियम, तबला वादन, संगणक शिक्षक अशा प्रकारचे शिक्षण आपण या मुलांना दिलं तर ही मुलं खरोखरच उज्ज्वल यश प्राप्त करतील. आता या बोलक्या भिंती पहा किती छान दिसत आहेत. अशा प्रकारे आपणाला अनेक गोष्टी माझ्या या विद्यार्थ्यांसाठी करावयाच्या आहेत. या बाई तर तन मन धन अर्पून मुलांना कशा मंत्रमुग्ध होऊन शिकवतायत. आवडलं ना तुम्हाला? आपण शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊया. गुरुपौर्णिमा, वृक्षारोपण, विविध प्रकारच्या तालुकास्तरीय स्पर्धा, गावठी बाजार, आनंद मेळावा असे कार्यक्रम सर्वांसाठी घेऊया. शिवाय विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा FC मित्रमंडळ निरोम यांच्या सहकार्याने घेता येतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची सध्याची शैक्षणिक प्रगती, त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता कशी करता येईल, यासाठी आपणाला काय केले पाहिजे, ही संपूर्ण इमारत कशी देखणी होईल, यासाठी प्रयत्न राहूया. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी क्रीडांगणावर सोयी सुविधा उपलब्ध करून ही माझी संपूर्ण इमारत चांगल्या पद्धतीने देखणी करूया. मित्रांनो, पहा ना, या भिंती सुद्धा रंगवल्या पाहिजेत. जर रंगवल्या तर खूप छान दिसतील. हा परिसर मनमोहक, आकर्षक होईल. आजच्या विद्यार्थ्यांना जे हवं ते देता येईल. आपल्या गावातील अंगणवाडी किती छान आहे. या अंगणवाडीत विद्यार्थ्यांना बौद्धिक खेळ दिले तर त्यांना शाळेची आवड निर्माण होईल. यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी तुम्ही तन मन धन अर्पून सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, तरच मी स्पर्धेच्या युगात टिकेल. सर्वांनी आनंदाने काम करूया. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देऊया, म्हणजे आजचा विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात चांगल्या पद्धतीने टिकू शकेल. आता हाच विद्यार्थी पाहणा किती मंत्रमुग्ध होऊन शिक्षण घेतोय. म्हणजेच त्याला आधुनिक शिक्षणाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान जर दिलं तर ही मुलं उद्याच्या स्पर्धेच्या युगात चांगल्या पद्धतीने टिकाव धरू शकतील. मुलं विविध क्षेत्रात चमकू शकतील. यासाठी आपणाला त्यांना विविध प्रकारचे आधुनिक शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी आपण काय करू तर या विद्यार्थ्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कसे होतील याचा आपण विचार करूया. आता ह्या मॅडमने पहा किती छान पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापनामध्ये कसं गुंतवून ठेवलं आहे आणि मुलं सुद्धा छान लक्ष देऊन शिकत आहेत. ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय. अशा प्रकारचं जर शिक्षण आपण मुलांना दिलं तर आपल्या निरोम गावातील विद्यार्थी आदर्श नागरिक घडेल. विविध क्षेत्रामध्ये आज काही विद्यार्थी उच्च पदावर आहेत. तसेच विद्यार्थी पुन्हा घडतील. एकदा सर्वांनी एकत्र येऊन जर माझ्या विकासासाठी प्रयत्नशील राहा. पण मित्रांनो, त्यावेळची माझी शैक्षणिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप बदल आहे. आता हेच आपण जरा गाण्यातून पाहू. दशिले करा माया
भीती भीती त्याला कौलारू